किस्सा फक्त सांगतो वेळ असेल तर. अंबाजोगाईपासून घाटनांदूर नावाचं गाव आहे 20 किलोमीटरवर. तिथे एक 15-20 वर्षापूर्वी मी गेलो होतो. आमचे मित्र आहेत दीना फड नावाचे, त्यांनी गॅदरिंगला बोलवलं होतं. संध्याकाळची वेळ झाली आणि म्हणाले सर आमच्या इथे घाटनांदूरला चांगलं हॉटेल नाही, आपण अंबाजोगाईला जेवायला जाऊ. तिथून आम्ही पुढे निघालो. 10 किलोमीटरवर आलो. तर 10 किलोमीटरवर आल्याच्यानंतर डोंगराचा भाग होता. तेव्हा आताच्यासारखे रस्ते नव्हते. किर्रा अंधार, ते घाटात असल्यामुळंच त्याला घाटनांदूर असं नाव पडलेलं आहे. तर त्या अंधारातून आम्हाला आवाज ऐकू येऊ लागला. शेतामध्ये माझी खोपतीला बोराटीची झापं तिथं राबतो कष्ट. म्हटलं सर तुम्ही मोबाईलमध्ये टेप केली का, कारण नेमकेच मोबाईल तेव्हा आले होते. ते म्हणले सर नाही. म्हटलं आवाज कुठून येतोय. ते म्हणले बाहेरून यायला. म्हटलं किर्रा अंधारामध्ये भर डोंगरातून रात्रीच्या वेळी माझ्या कवितेचा आवाज. महाराष्ट्रातल्या मुलांना तर आवडायली, पण भूतांना पण आवडायली का काय म्हटलं कविता. इथं भूताशिवाय कोण म्हणणार आहे. आम्ही गाडीच्या काचा खाली केल्या. तर त्यांनी सांगितलं सर तो दूर मिनमिनता जो प्रकाश दिसतो तिथून आवाज यायला आहे. म्हटलं ती लाईट दिसत नाही. म्हणजे तिथं लाईट नाही. म्हटलं गाव आहे का. म्हणाले आदिवासी लोकांचा तांडा आहे. बॅटरीच्या माईकवर कोणीतरी म्हणते ही कविता. म्हटलं कोण म्हणाले वा. म्हणजे नाही माहीत. म्हटलं गाडी जाते का तिथपर्यंत. म्हणले जाती. मग आम्ही ती गाडी घेऊन गेलो. तर मला जे दृश्य दिसलं तिथं ते माझ्या अंगावर रोमांच उभं करणारं, कवी म्हणून आयुष्याचं सार्थक वाटणारं दृश्य होतं. आदिवासी नवरदेव नवरींचा विवाह समारंभ सुरू होता. त्यांना हिरव्या हिरव्या पानाच्या मांडवात बसवून अंगाला हळद लावणं सुरू होतं आणि करवली हातात माईक घेऊन म्हणत होती शेतामध्ये माझी खोपतीला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. मला तर आनंद झाला, पण माझ्यापेक्षा फडसरांना आनंद झाला ना की आपण साक्षात कवी घेऊन आलो. ती कविता म्हणणं झाल्यावर पोरीला बोलवलं त्याने. म्हणले बाळा फार चांगली कविता म्हटलीस तू, तुला या कवितेचे कवी माहीत आहेत का. त्यांना वाटलं ती म्हणेल हो इंद्रजित भालेराव. मग आपण तिला सांगू हेच आहेत इंद्रजित भालेराव. पण असं घडलं नाही.